मी यश पानेकर, मराठीतच बोलायचं, प्रबंधक BSNL नागपूर। मी नागपूर जिल्ह्याचा प्रमुख आहे आणि BSNLच्या नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व सेवा देण्याचे कार्य हे माझ्या अधीनस्थ होते। मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज 1 ऑक्टोबर हा BSNLचा स्थापना दिवस आहे। 1 ऑक्टोबर 2000 रोजी BSNLची स्थापना झाली होती। आज BSNLला 24 वर्ष पूर्ण झालेले आहेत। या दरम्यान सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की इतके सारे प्रायव्हेट ऑपरेटर असताना सुद्धा BSNLने आपलं एक मानाचं स्थान निर्माण केलेलं आहे या देशामध्ये। आपल्याला माहीतच आहे, केंद्र सरकारच्या धोरणानुसार प्रत्येक राज्यामध्ये 6 प्रायव्हेट ऑपरेटर आणि 1 गव्हर्नमेंट टेलिकॉम ऑपरेटर असायला पाहिजे। त्यानुसार सर्व राज्यांमध्ये फक्त मुंबई आणि दिल्ली वगळता BSNL आहे। बाकीच्या जागी जिथे 6 ऑपरेटर असले पाहिजे, कालांतरानुसार यामध्ये बरेचसे ऑपरेटर्स जे आहेत ते आपली सेवा देऊ शकलेले नाही। त्याच्यामुळे आजच्या घडीला मुख्यतः 2 किंवा 3 ऑपरेटर आहेत। त्या दृष्टीने BSNLचं हे भारत देशामध्ये दूरसंचारचं जाळं जे पसरत आहे ते फार महत्त्वपूर्ण आहे। आता मी BSNLची जी वर्तमान मध्ये जी प्रगती होत आहे त्या संदर्भात आपल्याला काही सांगू इच्छितो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे BSNLने आता मोबाईलमध्ये 4G सेवा सुरू करण्याचा मानस केलेला आहे। त्यानुसार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व जे उपकरण आहे ते मेक इन इंडिया म्हणजे भारत देशामध्ये बनलेलं आहे। टाटा ग्रुपची जी कंपनी आहे TCS यांनी ते सर्व इक्विपमेंट दिलेलं आहे। जर मी नागपूर जिल्ह्याबद्दल बोलू इच्छितो तर नागपूरमध्ये सध्या एकूण BSNLचे 772 टावर्स आहेत। त्या 772 टावरमध्ये प्रत्येक जागी 4Gचे टावर पण लागणं सुरू झालेलं आहे आणि आजपर्यंत आम्ही जवळपास 180 टावरवर BSNLची 4G सेवा सुरू पण केलेली आहे। या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारचं एक नवीन योजना आहे, त्याला म्हणतात 4G सॅच्युरेशन प्रोजेक्ट। याचा अर्थ भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक जागी कमीत कमी 4G मोबाईल सेवा मिळायला पाहिजे। त्यानुसार असे दुर्गम गाव जिथे आजपर्यंत कोणत्याच टेलिकॉम ऑपरेटरची दूरसंचार सेवा नाही, मोबाईल सेवा नाही, अशा गावांची ओळखणी करण्यात आलेली आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 131 असे गाव आहेत ज्यामध्ये BSNLने नवीन टावर लावलेले आहेत आणि तिथे पण मोबाईल सेवा सुरू होईल। त्याच्या व्यतिरिक्त असे बरेचसे गाव आहेत। एकूण नागपूरमध्ये आम्ही 161 आणखी गाव असे आम्ही सूची तयार केलेली आहे की त्यामध्ये आणखी दूरसंचारचे जाळे पसरावे आणि BSNLची नवीन 4G सेवा सुरू व्हावी। या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही 4G सेवा, याचं जे उपकरण आहे याच उपकरणावर आपण 5G सेवा पण देऊ शकतो। जर BSNLने ठरवलं की आपल्याला 5G सेवा द्यायची आहे तर एक 15 दिवस किंवा 1 महिन्याच्या कालामध्ये 4G सोबतच 5G सेवा पण सुरू करता येईल। विशेष करून मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मागल्या 3 महिन्यामध्ये म्हणजे 1 जुलै 2024च्या नंतर BSNLचे जे सिम कार्डची विक्री आहे ती फार मोठी झपाट्याने वाढलेली आहे। ती मी असं म्हणू शकतो तुम्हाला की जवळपास 10 पट वाढलेली आहे आणि हा ट्रेंड जो आहे हा सध्या पण सुरू आहे। मोबाईल सेवेच्या व्यतिरिक्त एक दुसरी सेवा जी आहे त्याला आम्ही म्हणतो हाय स्पीड इंटरनेट फायबर सर्व्हिस, ज्याला BSNL भारत फायबर नावाने BSNL सेवा देतो, त्याला आपण FTTH पण म्हणतो। आजपर्यंत आपण जवळपास 25,000 कनेक्शन जे आहेत ते नागपूर जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत। याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांकडे सध्या BSNLचे कॉपर कनेक्शन आहेत तर त्यांना तोच नंबर ठेवून आणि कोणतंही अतिरिक्त शुल्क न लागता त्यांची सेवा जी आहे ती आपण हाय स्पीड फायबर इंटरनेटवर घेतो। त्याप्रमाणे बरेचसे ग्राहक जे आहे ते आपली पसंत देत आहेत। कारण काय की हे जे कॉपर नेटवर्क आहे हे फार जुनं झालेलं आहे, जवळपास 50 वर्ष जुनं आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे मोठ्या मोठ्या सडक बनलेल्या आहेत तर या कॉपर नेटवर्कचं आता दुरुस्तीकरण करणं हे BSNLला फार अवघड जात आहे। त्या दृष्टीने आपण सर्व कनेक्शन जे आहे ते फायबरवर देतो आहे। एक आणखी नवीन सेवा जी BSNLने अद्याप सुरू केलेली आहे मागच्या 15 दिवसामध्ये, त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो। त्याला म्हणतात सर्वत्र वायफाय सेवा। सर्वत्र वायफाय सेवा म्हणजे असं आहे की जसं आपण जेव्हा BSNLचे ग्राहक बनतो तर आपण BSNLचे ग्राहक बनल्यावर आपल्याला एक युजर नेम आणि पासवर्ड BSNL देतो फायबर इंटरनेट सर्व्हिस। मग आपण ती सेवा जर दुसऱ्या जागी जर आपल्याला वापरायची आहे तर आपण वापरू शकत नाही, कारण तिथे आपल्याला दुसऱ्या व्यक्तीचा पासवर्ड लागतो। तर त्या दृष्टीने BSNLने ही एक सर्वत्र वायफाय सेवा अशी सुरू केलेली आहे की एकच युजर नेम पासवर्ड जर आपल्याकडे असला तर तो आपण भारतभरामध्ये कुठे पण वापरू शकतो। त्या दृष्टीने जे सविस्तर ही योजना कशी आहे याच्या बाबतीत काही दिवसानंतर आम्ही याचा उल्लेख करूच। याच्या व्यतिरिक्त नागपूर जिल्ह्यामध्ये जेवढे 774 ग्रामपंचायत आहेत प्रत्येक ग्रामपंचायतला BSNLचा एक भारत नेट उपक्रम आहे
त्याच्या माध्यमातून आपण 100 MB किंवा त्यापेक्षा अधिक गतीने दिला जाणारा एक FTTH सेवा आपण प्रदान करतो. मला विशेष करून हे सांगण्यात अत्यंत आनंद होतो की प्रायव्हेट ऑपरेटरचा एवढा संघर्ष असताना सुद्धा आज 24 वर्षानंतर BSNL अत्यंत सशक्तपणे भारत देशामध्ये आपली सेवा देतो आहे. आणि एक भारतीय नागरिक म्हणून मला असं वाटतं की या देशामध्ये BSNLचं अस्तित्व असणं फार आवश्यक आहे, फार गरजेचं आहे. तेव्हाच कुठे क्वालिटी ऑफ सर्व्हिस कशी असायला पाहिजे याचा एक मापदंड भारत सरकार ठरवू शकेल आणि त्याचप्रमाणे दूरसंचारचे दर किती असायला पाहिजे हे सुद्धा आपल्या देशामध्ये ठरवण्यात येऊ शकतं. यासाठी भारत सरकारचं एक मोठं पाठबळ म्हणून BSNLचं या देशामध्ये असणं फार आवश्यक आहे. BSNLला 24 वर्ष पूर्ण झालेलं आहे. या निमित्ताने मी समस्त नागरिकांना आणि BSNLच्या सन्माननीय ग्राहकांना शुभेच्छा देतो आणि माझं वक्तव्य इथे संपवतो. जय हिंद, जय BSNL.